नमस्कार सर्वांना. लाडकी बहीण योजना या योजनेचं ई-के-वाय-सी करण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर याबद्दलचं एक नवीन अपडेट आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे. तरी ते अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ई-के-वाय-सी करत असताना OTPचा एरर येत आहे. खूप जणांना OTPचा एरर येत आहे. काही जणांना OTP येत आहे, तर OTP कुणाकुणाला येत नाही. याबद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तरी आदितीताई तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे. तरी ती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई-के-वाय-सी करताना OTPबाबत काही तांत्रिक अडचणी येत आहेत. म्हणजे OTP कुणाला येत आहे तर कुणाला येत नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे आणि याची महिला व बालविकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे. याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. तर अशा प्रकारची ही आदितीताई तटकरे यांनी पोस्ट करून माहिती दिली आहे. तरी ई-के-वाय-सीची प्रक्रिया आता पुढे अधिक सुलभ व सुकर होणार आहे. तरी ज्या लाडक्या बहिणीचं ई-के-वाय-सी राहिलं आहे त्यांनी घाबरून न जाता याची तारीख अजून वाढणार आहे. कुणाचेही पैसे अडणार नाहीत, सर्वांचे पैसे येणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुम्हाला यापुढेही भेटत राहतात.